झाली दिवापती ग देव आले तय माझे पती झाली दिवापती ग देव आले तय माझे झाली दिवापती ग देव आले तय माझे पती झाली दिवापती ग देव आले तय माझे पती झाली दिवापती ग देव आले तय माझे पती झाली दिवापती ग देव आले तय माझे झाली दिवापती ग देव आले तय माझे पती झाली दिवापती ग देव आले तय माझे दिले 50 रुपये गलाई मंगलबाई न काही काही ना खरी काही अरे रामा रामा माझ्या रामा छायाला ये वा वा मंगलबाई लगलई सांग न केलं ग काही सुनीताबाई लगलई मंगलबाई लगलई नंदा ग लागत ग बाई आला देव कार्याला ग बाई लैडा मडवला न काही भावाच्या घरी गलई अगा अग मंगल ग बाई वते ग तीस ग काही संपून गेले ग बाई तुझ्या जवळ पैसे नाही नत ग हलवी ती गलई म्हणून मंगलबाईनं 50 रुपयाचा सवाल केलाय केला ना सांग न केलं नंदाळ्याला आ? नंदबाईला नंदबाई. नंदाबाई हे. मंगलबाईला आणि सुनीताबाईला सांगितलं या नंद आहे काय हा आलाय म्हणे देव कार्याला तेवढेच 30 होते दिले हा पण आता पैसे जर नसतील हा आमच्याकडून सुद्धा पैसे कमवायची आयडिया घ्या म्हणून मग लगेच मंगलबाईनं आणि सुनीताबाईनं काय करायचं मिळून म्हणा आमच्या सायकडच्या बाजार मध्ये जा हा गुरुवारी का गुरुवारी बर पण बाजार मध्ये गेल्यानंतर हा सुनीताबाईनं काय करायचं काय करायचं मांगा चाळीला जायचं ए मांगा ती झोपली आता तिचं नाव नाव नको तू आता नाही मग दिवस उगल्यावरती सुनीताबाईनं मांगा चाळीला जायचं बर आणि ती मंगलबाई कुठे आहे आणि सुनीताबाई ती तिकडे वरच्या गल्लीला ती आहे, मंगलबाई अलीकडे सुनीताबाईनं मांगा चाळीला जायचं बर आणि मंगलबाईनं हा तिच्या पारखीनं कोरी पाठी घ्यायची काला भाकरी ठेवायला ए बाई मग टोप पाट्याचं भाकरी ठेवायलाच घेतात ना भाकरी ठेवायला नाही धंद्याचं काम आहे असं का मंगलबाईनं कोरी पाठी घ्यायची घेतली ना आणि सुनीताबाईनं घरी आल्यानंतर काय करायचं तिच्यामध्ये देवीचा मोठा फोटो ठेवायचा बर बर का सुनीताबाई मोठा फोटो पाठीत ठेवायचा ठेवला ठेवला मंगलबाईनं एक तमाशाची ढोलक पाहिजे महाराज आता ही ढोलक आणायला कुठं जायचं भाऊ भेटल इकडं भरपूर सायकडच्या बाजार मध्ये येते ना ऐकायला बर मंगलबाईनं तमाशाची ढोलक घ्यायची कमराला बांधायची आ आणि सुनीताबाईने ना कुंकाचा मोठा मळवट भरायचा कपाळाला बर आणि धंद्यासाठी म्हणा इकडं आमच्या सायखेड मध्येच या गुरुवारच्या दिवशी चालन चालन तिकडं येशीच्या तोंडी उतरायचं बर सुनीताबाईनं डोक्यावरची पाटी खाली उतरायची आ आणि मंगलबाईने ना गुरुवारच्या दिवशी ढोलक कशी वाजवायची कशी वाजवायची पकड गुम ए बाई जरा दमाने वाजव तेवढीच आहे, पोट भरायची इद्या आहे नाही नाही म्हणजे कसं काय सायखेड मधले लहान लहान पोरं सोरं जमा होतील त्यांना वाटलं आपल्या गावात काहीतरी खेळ तमाशा आला आलाय आणि सुनीताबाईनं पाटी वट्ट्यावर ठेवायची बर आणि थोडा असा मानाला झटका दे बर का सुनीताबाई हा बुचडा सोडून टाकायची केस मोकळे करायची बर आणि मंगलबाईनं ढोलक पकडगुम वाजवायची आ. आणि म्हणायचं कसं कसं अगा हळद कुंकू गुलाल बुक्का देवीला वाहायचा बर का अगा हळद कुंकू गुलाल बुक्का देवीला वाहायचा बर का मला घुमायचा येव बर का जरा बाजूला सरका मला खेळायचा येव बर का जरा बाजूला सरका मला घुमायचा येव बर का जरा बाजूला सरका मला खेळायचा येव बर का जरा बाजूला सरका मला घुमायचा आहे बर का जरा बाजूला सरका मला खेळायचा आहे बर का जरा बाजूला सरका माझा म्हणतं का पुढं
आणायला जाऊ तुला आता? या या बोल रे भक्ता ए! इश्क बोल रे भक्ता म्हणायचं. इश्क या या आता याच आहे ना मी. या या आहे. मंगलबाई बोलते. मंगला बोलते का? एकटीच नाही आले. भाई लयच मंगलाबाईचा तोरा मोठा आहे. सुनीताबाई सुद्धा आले रे. या सुनीताला बी आणलंय का ग? इश्क या हिसका नका करू बाया. या 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 नाही. या या नीट नीट. या काय गा? ऊ! शांत खेळा शांत खेळा शांत खेळा. इश्क काय गा? हा या तुम्ही कोण आहे गा? मंगलबाई आणि सुनीताबाई बोलते. मंगल आणि सुनीता. हा. मला सांगा तुम्ही एवढ्या रात्रीच्या कशाला आल्या ग? आम्ही एवढ्या रात्रीचं कशाला आलो? कशाला आल्या? आम्ही आलो तुझे घालायला. मग तुला कळत नाही का अगं मी देवाचा चांगला विचारते एवढ्या रात्रीच्या कशाला आल्या? तुम्हाला उलटी बोलते नाही ग? देवाचा दरबार भरला भेटीसाठी आलो. असं आहे का? या. मग असं सांगायचं ना ग? या काय ग मंगला? हा. मला एक सांगा तुम्ही कोडे घेतात का कोडे? कोडे सुद्धा घेतो. बजाव या, हा. या, 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 या. या, उहू नाही. या. हा, याची. या. काय ग? हा. तुम्ही कोडे घेता ना? मला मागचं पण दिसतं आणि पुढचं पण तुम्हाला काय काय दिसतं बरं? दिसतं. मला सगळंच दिसतं. काय? याचा पुढून तोंड आणि मागून भुंड या. खाली बसा. आता बैठक कधी घ्या. मी स्टँडर्ड मंगलबाई आहे. बर जागा झटकून फटकून बैठक झाडून झुडून घेऊ का? या. बर का मंगलबाई हा. या. तुमच्या पुढे कोडा आलेला आहे आता. या. आता सांगते ऐका. शांत खेळा बाई. मला तिकडे कस तरी होतंय. या. तुम्ही असं करा हा. जरा शांत खेळा आणि मी काय सांगते ते नीट ऐका. बर का नाही या कोड्याचं आहे ना हा. लग्न झालेलं आहे. बर 12 वर्ष झाली. हा. लेकरं नाही बाळ नाही काही नाही. बर नंतर एक पाठीमागून एक दुसरं लग्न केलं. हा. तिला सुद्धा लेकरू बाळ नाही. बर त्या मोठीला लेकरू बाळ नाही. हा. त्या लहानीला लेकरू बाळ नाही. बर आणि या खैसाला सुद्धा काही झालं नाही. याची किरटिंग करायला असेल. त्याला एक काम करायला काय लागेल. करायचं? आयुर्वेदिक वनस्पती लागेल. कोणता? त्याला मुलं बाळ होणार. पण व्हायला पाहिजेत हा. त्याला घोड्याचं शिंग लागेल. काय? घोड्याचं शिंग. घोड्याचं शिंग. हा. आता हे कुठून आणायचं? हे दगडू तेलाच्या इथे मिळणार. दगडू त्यालाच तिथून लेकरू बाळ होते ना का? होणार. होणार का? एवढं आणि करून न झालं तरी एवढं करून नाही झाले बर त्याला आयुर्वेदिक वनस्पती कोणता लागेल. आणायचा आता? मुंगीचा मूत. मुंगीचा मूत. हा. हा कुठून आणायचा? किती लागेल बरं? तो एवढा एवढा लागेल. एवढा लागेल तरी एक टिप्पडभर एक टिपड भर 2 टिपड आणि पण लेकरू बाळ झाले पाहिजेत. होणार. हा एवढं नाही झालं तर एवढं करून जर नाही झाले बर तिसरा उपाय. कोणता? याची एक बायको कसाऱ्या घाटात नेऊन उभी करा. एवढ्या जवळ? हा. दुसरी बायको आमच्या काळ्या दरडीत आणून उभी करा. काळ्या दरडीत? तुमची काळी दरड कुठे आहे हो? आम्ही दाखवून देऊ मंगळवारी. मग सोमवारी दाखवून देऊ. आणि एरिया असे जागरण वाजू हिंडायचे. बर पोरं आपाप घरी तयार हो. पळू नका जागेवर उभे राहा. बाई मंगलबाई आ, पळू नको जागेवर उभे राहा. घ्या ना. असा धंदा जर केलाय बर मंगलबाईला आणि सुनीताबाईला पैशाला कमीच पडणार अजिबात नाही. नाही तर चांगलं का केलं का काही मंगलबाई न गेलं